ते असंच गागणार आहे महाराज. कसं आवाज आला का तुम्हाला? तसंच गागणार. कुत्र्याला किती चांगलं दिलं तर ते गागणारच आहे दादा. म्हणून कुत्रे पाळण्यापेक्षा गाय पाळा. गाय पवित्र आहे. तिचं शेण पवित्र, तिचं गोमूत्र पवित्र, ती पवित्र. तिचं दर्शन घेतलं 33 कोटी देवाचं दर्शन होतं दादा. तिचं गोमूत्र इतकं पवित्र आहे की ते क्षय रोगाला सुद्धा नाहीसं करते, इतकं पवित्र ते गोमूत्र आहे. कधी झालंच ना, घरी कोणी आजारीच असेल ना, ते प्रॅक्टिकल करून पहा. गावठी गाय असली पाहिजे. त्या गावठी गाईचं गोमूत्र धरायचं. पहिल्यांदा थोडंसं सोडून द्यायचं, मध्यंतरीचं ते गोमूत्र धरायचं आणि रोज 1 ग्लास प्यायचं महाराज. पिल्याच्या नंतर कोणताच रोग येऊ शकत नाही, इतकं पवित्र ते गोमूत्र आहे, इतकी पवित्र ती गाय आहे. म्हणून गायीची सेवा आपल्या जीवनामध्ये अनन्य महत्वाची आहे. म्हणून गोहत्या, ब्रह्महत्येचं पातक गोदावरीमध्ये स्नान केल्यानंतर जातं दादा. आणि त्याही पलीकडे कृष्णा व वीणा या नदीमध्ये जर स्नान केलं तर सर्व पापाचा नाश होतो. ऐका, त्याही पुढे विष्णू लोकही त्यांना प्राप्त होतो. विष्णू लोकात त्यांना जागा मिळते. तुंगभद्रा ही विष्णू लोक प्राप्त करून देणारी नदी आहे दादा. त्याच्याही पलीकडे सरस्वती, पंपा सरोवर, कन्याकुमारी हे परम पावन भूमी आहेत, पावन क्षेत्र आहेत. त्यांच्या काठी राहणारे इंद्रलोक प्राप्त करतात, इंद्रलोकामध्ये जातात. आणि त्याही पलीकडे जर पाहाल तर मात्र सूर्य व गुरु आलेले असताना नैमिष अरण्य व बद्रिकाश्रमाचे ठिकाण स्नान पूजन केले असता ब्रह्मलोकी प्राप्त होत असते. ब्रह्मलोक जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कृष्ण आणि वेणामध्ये स्नान करावं लागणार आहे. तिथं जर स्नान केलं तर सर्व पापांचा नाश होतो. म्हणून गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे. ऐका, मी तुम्हाला लिंगपूजा सांगते. अजून ती पूजा करायची असेल तर स्नान केलं पाहिजे. स्नान कशाला? तुम्हाला पवित्र व्हायचं आहे, पुण्य कमवायचं आहे म्हणून स्नान करायचं. स्नान झाल्याच्या नंतर पूजा करायची आहे दादा. पण पूजा करायची, पण असा प्रश्न आहे की नेमकं देवाने 7 वारांची उत्पत्ती केली दादा. आठवड्याचे 7 वार आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सांगायची गरज नाही, पण तरी सुद्धा सांगते लक्षात येण्याकरता. सोमवार आहेत, मंगळवार आहेत, बुधवार आहेत, गुरुवार आहे, शुक्रवार आहे, शनिवार आहेत आणि रविवार आहे. जर यदा कदाचित तुम्ही त्या पार्थिव लिंगाच्या जवळ गेलात आणि पार्थिव लिंगाला पाणी अर्पण केलं रविवारी आणि भगवान शिवाचा जप केला तर ऐका, जप कसा करायचा, महिलांनी कसा करायचा, पुरुषांनी कसा करायचं सांगते. ऐका, पुरुषांनी ओम नमः शिवाय म्हटलं तर चालतं, पण महिलांनी ओम नमः शिवाय नाही म्हणायचं. मग नमः शिवाय ओम म्हटलं की तो जप तिथे जाऊन पोहोचत असतो. कारण ओम हा जो शब्द आहे तो अत्यंत धारदार आहे महाराज. ओम जो शब्द आहे तो अत्यंत धारदार आहे. म्हणून महिलांनी त्याचा डायरेक्ट मात्र त्या ठिकाणी वापर नाही करायचा. जा बेटा खाली जा, येऊ नको वरती. श्री शिवाय नमः. ओम मंगल ओंकार मंगल, शिव मंगल सोमवार मंगल. ओम मंगल ओंकार मंगलम, शिव मंगलम सोमवार मंगलम. ओम मंगल ओंकार मंगल, शिव मंगल सोमवार मंगल. ओम मंगलम ओंकार मंगलम, शिव मंगलम सोमवार मंगलम. हरि मंगल हरिनाथ मंगल, हरिनाथ मंगल, हरि मंगल हरिनाथ मंगल. हरि मंगल हरिनाथ मंगलम. ओम मंगल ओंकार मंगल, शिव मंगल सोमवार मंगल. ओम मंगलम
मंत्राचा जप आपण बोलत होतो. का बरं तो म्हणायचा नाही? महिला मंडळ, ओम नमः शिवाय म्हणण्याच्या ऐवजी नमः शिवाय ओम म्हणायचं. कारण ओम हा फार धारदार आहे दादा. ओम हा शब्द कुठून तयार झाला? भगवान शिव जेव्हा प्रगट झालेत ना, तर भगवान शिवाच्या मुखातनं ओम बाहेर निघाला महाराज. मग ओम हा वाच्य आहे आणि भगवान शिव त्याचे वाचक आहेत. म्हणून ओमकार हा शब्द बाहेर पडला आणि म्हणून ते ओम नमः शिवाय म्हणताना आपल्यातनं ती धार बाहेर निघते. म्हणून नमः शिवाय ओम म्हणायचं. आणि ओम नमः शिवायचा जप जरी नाही करता आला तर एक सांगू का तुम्हाला, वेगवेगळे मंत्र आहेत महाराज. महादेवाचे सुद्धा वेगवेगळे मंत्र आहे. त्या मंत्राचा जप जसा होईल तसा करा. पण त्या जपाचा फायदा तुम्हाला एक सांगते ऐका. महिला मंडळ, तुम्ही स्वयंपाक करताना हा इकडे पुरुषांनी मान डोलवलं. मला वाटलं तुमच्याकडे पुरुष करता की काय. स्वयंपाक कोण करतं? तुम्हीच करतात ना. वा, घरातल्या स्त्रीनेच घरातला स्वयंपाक केला पाहिजे. ऐका, स्वयंपाक छान जमला पाहिजे. दादा, माझं बोलणं जरा स्पष्ट आहे. आता सध्या मुलांच्या सगळ्यात जास्त फारकती जर कशावरून होत असेल ना, तर मुलींना सगळं बाहेरचं काम जमतं पण स्वयंपाक जमत नाही. म्हणून आपण मुलगी हिंदू धर्मात जन्माला आलोय. आपला स्वयंपाक आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि आई म्हणून तिला जरी डॉक्टर बनवलं तरी तिला सांगितलं पाहिजे, बाई तू जरी डॉक्टर झालीस तरी तुला घरातला स्वयंपाक छान जमला पाहिजे. कारण डॉक्टर उंबऱ्याच्या बाहेर, वकील उंबऱ्याच्या बाहेर, प्रोफेसर उंबऱ्याच्या बाहेर, कीर्तनकार उंबऱ्याच्या बाहेर. पण घरात आल्याच्या नंतर तुला छान उत्तम गृहिणी होता आलं पाहिजे, उत्तम स्वयंपाक करता आला पाहिजे. कारण घरात डॉक्टर, वकील, इंजिनियर डिग्री चालत नाही. घरातली डिग्री म्हणजे उत्तम गृहिणी. आणि उत्तम गृहिणी व्हायचं असेल तर आपल्याला आपला स्वयंपाक जमणं गरजेचं आहे. येतो ना तुम्हाला स्वयंपाक? वा, एक सांगू तुम्हाला, स्वयंपाक रुचकर लागावा याच्यासाठी एक मंत्र सांगते ऐका. म्हणाल ना तुम्ही उद्यापासून, वा, कोणती भाजी करा, तेल कमी जास्त असलं ना तरी चालेल, मीठ कमी असलं तरी चालेल, थोडीशी मिरची कमी जास्त असली तरी चालेल, पण तुमचा स्वयंपाक छान लागावा याच्यासाठी स्वयंपाक करताना एकाच मंत्राचा जप करा महाराज. तो मंत्र तुम्हाला आज मी सांगते का, सांब शिवाय नमः हा मंत्र म्हणा. तुमचा स्वयंपाक रुचकर लागेल महाराज, छान लागेल. लक्षात राहिलं? काय म्हणायचं? मोना मोठ्यानी महिला मंडळ जोरात, मलाही आवाज आला पाहिजे आणि देवालाही गेला पाहिजे. बोला, क्या बात है. म्हणाल ना आजपासून काय करताना? वा, पोळ्या लाटताना सांब शिवाय नमः, भाजी करताना सांब शिवाय नमः, पाणी देताना सांब शिवाय नमः, वाढून देताना सांब शिवाय नमः, बाळाला लेकराला जेव घालताना सांब शिवाय नमः. या मंत्राचा जप केला तो स्वयंपाक सुद्धा छान लागेल महाराज. हा मंत्राचा परिणाम आहे, हा मंत्राचा परिणाम आहे. म्हणून स्वयंपाक रुचकर लागावा याच्यासाठी मात्र त्या ठिकाणी सांब शिवाय नमः या मंत्राचा जप करा. त्याच्यानंतर तुमचं कुटुंब, तुमचा परिवार एकत्र राहावा. महाराज काय झालंय सध्या महाराष्ट्राला काही रोग आला कुणास ठाऊक, एकत्रच नाही राहत, अजिबात नाही हो. पहिले एकत्र कुटुंब होते दादा, आता नाही राहत कोणी एकत्र. आता मुलगी पाहायला गेलं ती म्हणते एकुलते एक असेल तर लग्न करेल. ही फार मोठी दुर्दैवी परिस्थिती दादा. मला एवढंच सांगायचंय, तुमच्या कुटुंबामध्ये आनंद राहावा, तुमच्या कुटुंबामध्ये सुख नांदावं, तुमच्या कुटुंबामध्ये समाधान नांदावं, तुमच्या कुटुंबामध्ये आनंद नांदावा. त्याच्यासाठी तुम्हाला कुटुंबासाठी एक मंत्र सांगताय का? कुटुंब आनंदी राहावं, कुटुंब एकत्र राहावं, त्याच्यासाठी महाराज म्हणतात, कुटुंब तोषक भगवान की जय असं म्हणायचं. काय म्हणायचं? एकत्र कुटुंब आवडतं ना तुम्हाला? तू म्हणाल ताई एकत्र राहण्यासाठी नाही, वेगळं न घायला सांगा काय मंत्र आहे.
लोकाला वेगळं निघायला आवडतं दादा. भाऊ भावात नाही, लेक लेकात नाही, बहीण बहिणीत नाही, जाव जावात नाही. परिस्थिती फार भयंकर आहे महाराष्ट्राची, खरं सांगते तुम्हाला. पण एकत्र कुटुंबात जी मजा आहे ना ती कुठंच नाही दादा. एकत्र कुटुंबात मजा आहे, मजा मस्ती आहे. पण ते कुटुंब तसं असलं पाहिजे. रात्री आम्ही ज्यांच्या घरी जेवायला गेलो तो फार छान कुटुंब होतं महाराज. 5 भावांचं एकत्र कुटुंब, जेवण सुद्धा छान आणि उत्तम बनवलं होतं. असो एकत्र कुटुंब पद्धती अत्यंत महत्वाची. म्हणून कुटुंब तोषक भगवान की जय. सकाळी उठलं की म्हणायचं, रात्री झोपताना म्हणायचं, दुपारी जेव्हा आठवण आली तेव्हा म्हणायचं, एकत्र कुटुंब राहील. म्हणून मंत्राचा जप करायचा. आता ऐका, त्या लिंगावर पाणी वाहिलं. मग आता ताई आम्ही कोणत्या वारी लिंगाची पूजा करू आणि कोणत्या वारी पूजा केली की आम्हाला काय मिळेल सांगा, म्हणजे आम्ही त्याच वाराला पूजा करू. महाराज असं एकही वार नाही की देव मंदिरात राहत नाही.